डॉक्टर सतीश साळुंके लिखित, डॉक्टर राम चव्हाण दिग्दर्शित 2 अंकी नाटक महात्मा कांबळे. महात्मा कांबळे देऊबाई शिक्षण प्रसारक मंडळ सानंद सादर करत आहे. निर्माता देवीदास एंगडे. संगीत प्रमोद देशमुख. नेपथ्य ऋषिकेश नेरलकर. प्रकाश योजना ज्योतिबा हनुमंते. रंगभूषा सौ ज्योती हळदेकर, प्रियंका गोंदेस्वार आणि संध्या संगेवार. वेशभूषा पंकज शर्मा. नाटकातील भूमिका आणि कलावंत सुरेशभाई ॲडव्होकेट गजानन पिंपरखेडे. हरिभाई डॉक्टर राजेंद्र पाटील. कांबळे गोविंद जोशी. रामा अरविंद गवळे. सिद्धार्थ डॉक्टर शिवानंद बासरे. लक्ष्मीबाई नेहा खडकीकर. शालिनी अनुराधा पांडे. कार्यकर्ते सौ वैशाली गुंजकर, सौ प्रतिभा कार्लेकर, सोपान कदम, अभय तौर. देऊबाई शिक्षण प्रसारक मंडळ निर्मित, डॉक्टर सतीश साळुंके लिखित आणि डॉक्टर राम चव्हाण दिग्दर्शित 2 अंकी नाटक महात्मा कांबळे. आज सौभाग्याचा दिवस. या भारताच्या स्वातंत्र्य लढाईत अनेकांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली. या देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं. अशाच प्रखर अशा देशभक्तीनं पोत पोत भरलेले या शहराचे भूषण आदरणीय वंदनीय श्री गणनाथ भाई यांना या शहराचे महात्मा गांधी म्हणून पुरस्कार देण्यासाठी गांधी विचार परिषदेनं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित झाला. या प्रसंगी मी हरिभाईंना विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या. नमस्कार सुरेश भाई. नमस्कार साथियों. आज़ादी के इस जंग मैदान में अनेक क्रांतिकारियों ने अपनी जान गंवा दी. खास करून गणनाथ भाईंसारख्या थोर स्वातंत्र्य सैनिकांचं मोठं योगदान आहे. गणनाथ भाई एकीकडे स्वातंत्र्याचा लढा लढत असताना दुसरीकडे समाज परिवर्तनाचे अमूल्य असे कार्य करत होते. म्हणून विचार परिषदेच्या वतीनं आपण त्यांना या शहराचे महात्मा असा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक म्हणून, स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्थान म्हणून असलेला जो चरखा आहे तो आपण त्यांना भेट म्हणून देणार आहोत. तसेच त्यांना गांधीजींचे 2 पुस्तकं आपण प्रेझेंट म्हणून देणार आहोत, भेट म्हणून देणार आहोत. गांधीजी हे विश्वाचे नेते होते, पण गणनाथ भाईंचा एकंदर सर्व प्रवास पाहता आपण त्यांना या शहराचे महात्मा गांधी असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यापुढे आपण त्यांना महात्मा कांबळे असंच संबोधायला हवं. भारत माता की जय. भारत माता की जय.
मी सर्वप्रथम त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करतो. मी भाईंना विनंती करतो की हा पुरस्कार आता आपण स्वीकारावा. भाई, या निमित्तानं आपल्या भावना व्यक्त करा. माझ्या भावांनो, आपण इतका मोठा सन्मान केला, माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. आयुष्यभर महात्मा गांधींच्या विचारांसाठी खस्ता खाल्ल्या, संसार मोडला, परिवार उघड्यावर पडला, पण या सर्वाला दोन हात करण्याचं बळही मला गांधीजींच्या विचारांनीच दिलं. माझ्या जीवनातले सगळे दुःख या पुरस्काराने विसरायला भाग पाडले. त्या चरख्याने तर हे सारे क्षण डोळ्यासमोर उभे केले जे गांधीजींच्या सहवासात घातले होते. गांधी, नेहरू, पटेल, आझाद, आंबेडकर, टिळक यांच्या प्रेरणेनं ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली, लढण्याची शक्ती मिळाली. म्हणून हा पुरस्कार मी या महान नेत्यांना समर्पित करत आहे. भाई, गांधीजींना तर आम्ही पाहिलेलं नाही, पण तुमचा सहवास हा आम्हाला महात्मा गांधींच्या सहवासासारखाच वाटतो. नाही हरिभाई, अहो हे तर तुमचं माझ्यावरचं प्रेम बोलतंय. खरं तर आम्ही त्यांच्या पायाची धूळ देखील नाहीये. भाई, असं म्हणू नका भाई. अहो, तुम्ही शूर वंशातले, तुमच्यासारखा स्वातंत्र्य सैनिक आणि तोही शूर असलेला अपवादानेच या शहरामध्ये जन्मतो. आणि भाई, तुम्ही तर त्या शूर वंशातले. अहो, ज्या हजारो सैनिकांना त्या भीमा कोरेगावामध्ये त्या सिद्धनाथने पाणी पाजलं, अशा त्या पेशव्याच्या सैनिकाची उलथापालत करून टाकली, अशा त्या सिद्धनाथचे तुम्ही वंशधार. काय, मी या शहरात वास्तव्यात असतो खरा, पण माझ्या या वास्तव्याला जर काही उपयोग झाला तर त्याला काही अर्थ आहे सुरेश भाई. भाई, तुमच्यामुळं इथल्या तरुणाईंच्या रक्तामध्ये एक आत्मसन्मान संचारलाय. तुम्ही समाजामध्ये सौख्य निर्माण केलेलं आहे भाई. तसं जर घडलं असेल तर मला आनंदच आहे भाई. वैष्णवजन तो तेने कहिए रे, पीर पराई जाने रे. वैष्णवजन तो तेने कहिए. समाजात माणसाचं दुःख समजणं हेच खरं ईश्वराचं अस्तित्व आहे. सुरेशबाई, काय म्हणते विचार परिषदेचं काम? परवाच 20 लाख रुपये तुम्हाला जमा झाले. हो भाई, आपल्यामुळंच. अहो, आपण मुख्यमंत्र्यांना शब्द टाकला म्हणून तर हे शक्य झालं. आणि हो,
त्या पैशामधनं आम्ही या शहरातल्या गोरगरीब होतकरू महिलांना शिलाई मशीनचं वाटप करणार. अरे वा वा, छान छान छान. करत राहा, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. करा करा, छान छान. भाई आम्हाला परवानगी आहे, जी या. निघू आता आम्ही. धन्यवाद. भाई परवानगी द्या. जी. सुरेश भाई, ते संध्याकाळी जी बैठक आहे ना, त्या बैठकीच्या सगळ्या सूचना पोहोचवल्या का? हो, अगदी सर्वांना सूचना पोहोचवल्या आणि मी स्वतः घरोघरी जाऊन प्रत्येकाला ही गोष्ट सांगितली. वा, छान. या, भेटूया रात्री बैठकीला या. हा या. चला, तुम्ही सगळे आलात, छान झालं. या. आराम. राम, हा कामात होतो भाई. बोला भाई. रामा. हा बोला भाई. अरे फोन कोणाचा आहे पहा बरं. हा हा पाहतो भाई. हा बोला, कोण बोलतंय? बोला साहेब, बोला बोला. हा अहो नाही, हो नाही नाही नाही, मी हा गण्णाक कांबळे नाही. हा ते आत आहे. म्या म्या त्यांचा नोकर आहे. बरं बरं, त्यांच्याशीच बोलायचंय. हो हो, फोन चालू ठेवा तुम्ही. हा बोलवतो त्यांना. भाई, ओ भाई, यांना तुमच्याशी बोलायचंय. हो, हा? यांना तुमच्याशी बोलायचं. घ्या. मी बघतो थोडा. हो. हॅलो, मी गणनाथ कांबळे बोलतोय. हो, स्वातंत्र्य सैनिक गणनाथ पिराजी कांबळे. हो, बस बस, किती स्तुती कराल माझी. नाही हो, आम्ही काय केलंय त्यात, या देशाच्या मातीनेच आमच्याकडून करून घेतलंय सगळं. तुमचं नाव काय म्हणाला? हा, सिद्धार्थ मेश्राम. यापूर्वी आपण कधी भेटल्याचं मला आठवत नाही. बर, अच्छा, म्हणजे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे विद्यार्थी आहात तर. छान छान. सुमित्रानंदजी काय म्हणतायत तिथे? त्यांनीच नंबर दिलाय. सांग बाळा, काय काम आहे तुझं? काय भेटल्यावर सांगतोस? बरं बरं, भेटल्यावर सांगू. हो हो हो, चालेल. नाही 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 नाही, आज काही माझा कुठे विशेष दौरा नाही आहे. हो, आज संध्याकाळी एक बैठक आहे. नाही, संध्याकाळी आहे, तुम्ही दुपारी या ना. हो हो, या 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 या. काय हे? पाणी घे. बोलवतो भाई. अरे, कोणीतरी सिद्धार्थ मेश्राम नावाचा तरुण मुलगा होता. म्हणाला, भाई तुम्हाला भेटायचंय. मी म्हंटल ये. भाई, इथल्या तरुणांनी तुमच्यापासून प्रेरणा घेऊन स्वतःला देश उभारणीच्या कामात झोकूनच दिलंय बघा. अरे, आमची कसली कोण प्रेरणा घेणार आहे रामा? खरे प्रेरणा सूर्य तर महात्मा गांधी,
गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. आणि त्यांच्यामुळेच या देशाला स्वातंत्र्य मिळाले बरं का रामा. आपण सगळे स्वातंत्र्याची फळं जी चाटतो आहे ती केवळ त्यांच्यामुळेच. बरोबर आहे भाई. पण भाई हे पण तेवढंच खरं आहे बरं का. जर या देशाने तुमच्यासारख्या महान सुपुत्रांना जन्माला घातलं नसलं तर आझादी मिळायला अजून लय वर्षे लागली असती बघा. पण हेही तितकंच खरं आहे की क्रांतिकारी आईच्या गर्भात नव्हे, लढाईच्या मैदानात जन्म घेत असतात. आणि ही समाजातली जी विषम परिस्थिती आहे ना, हीच त्यांना लढाई करायला प्रेरित करत असते. विषम ना, विषम परिस्थिती. बरोबर आहे. त्याला काय झालं, अरे अशा परिस्थितीची चीड सगळ्यांनाच येत नाही, याचं मला खूप वाईट वाटतं. खरं बोललात भाई. आता भाई हेच बघा ना, तुमचा आणि माझा जन्म पारतंत्र्यात झालेला. तुम्ही झाला महान स्वतंत्र सैनिक आणि मी झालो नौकर. सारं शहर तुम्हाला आदरानं भाई म्हणतो. या शहराने तुम्हाला या शहराचा महात्मा गांधी म्हणून या किताबाने नवाजलं. आणि मी अजूनही भटकते भाकरीच्या शोधात. अरे रामा, गेल्या 1-1.5 वर्षापासूनच तू माझ्याकडे नोकर म्हणून आहेस. हा, हो ना. तरी तुला माझ्याबद्दल इतकी माहिती? नाही, तुमच्याबद्दल कोणाला माहिती नाही. अहो, साऱ्या शहरामध्ये तुमचा मान सन्मान आहे. इथल्या मोठ्यातल्या मोठ्या अधिकाऱ्यावरती तुमचा दबाव आहे. मोठमोठ्या मंत्र्यांशी तुमची ओळख आहे. आणि हे सारं ना भाई या शहराला ठाऊकच आहे ना. बरं बरं, फार स्तुती नको. तुझ्याबद्दल काही सांगशील का? नाही नाही, म्हणजे तुझा या स्वातंत्र्य लढ्याशी कधी काही संबंध आला होता का? माझा स्वातंत्र्य लढ्यास संबंध कसा येणार? आमच्या रक्तात गुलामी ठासून भरली होती. तेव्हा 20-25 वर्षाचा असत. सारं कुटुंब भाकरीसाठी मोताज होत. माझा बाप गावातल्या जमीनदाराकडे सालगडी म्हणून कामाला होता. लग्न झालं, पोरही झालं. एकदा शहरात नेहरूजींची सभा होती. सारा गाव चालला म्हणून मी गेलो त्यांच्यासोबत सहजच. तर दुसऱ्या दिवशी जमीनदाराने माझ्या या पाठीचे सालतडे सोडून काढली. म्हणाला, नेहरू, गांधी हे सारे त्याचे दुश्मन आहेत. ते त्याची जमीनदारी संपवण्यात निघाले असं त्याचं म्हणणं होतं. तुझा जमीनदार जे बोलला ते खरं बोलला रे. जो जमीन कसतो त्याची जमीन असते. जमीन कसणाऱ्यासाठी त्याची जमीन ही त्याची आई असते. महात्मा गांधी म्हणायचे, इथे ना जात आहे ना धर्म आहे, इथे आहेत त्या फक्त 2 जाती, एक शोषण करणारी आणि दुसरी शोषी. शिवाय
आत्म्यानं कधी माणसा माणसामध्ये भेद केला नाही. आत्मा हा सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा आत्मा शुद्ध रूप धारण करेल तेव्हाच ना कोणाला संपत्तीचं आकर्षण असेल ना प्रतिष्ठेच. भगवान गौतम बुद्ध म्हणाले होते, सुखाच्या लालसेने माणूस भरकटत जातो आणि दुःखानं आमंत्रित करतो. कारण सुखाची लालसा हेच दुःखाचं मूळ कारण आहे. बाहेर कुणी आलंय का? असं का? बरोबर. जय भीम. मी सिद्धार्थ मेश्राम. फोन केला होता मी तुम्हाला. अरे हो, या 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 बसा. भाई मी आत बघ. जी असू दे बा. बैस बैस. कुठला रे तू? भाई मी नागपूरचा. चैत्यभूमीचा साक्षात भूमिपुत्र इकडे कसा काय? भाई माझं PhD चालू आहे आणि माझं गाईड इकडचेच आहे. अच्छा, कुठला विषय म्हणालास तू PhDचा? माझा विषय भाई भारतीय स्वातंत्र्य लढा. हा, छान विषय आहे. खरं तर तो विषय खूप विस्तृत आहे, पण तो मूलभूत आहे. तुमच्यासारखी तरुण मुलं जेव्हा अशा विषयाचे चिंतन करतात तेव्हाच आपल्या देशाचा इतिहास, खरा इतिहास समोर येतो. महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच दलित स्त्री पुरुष एकत्र आले होते. बाबासाहेबांच्या आगमनाने त्यांना आत्मभान मिळालं आणि एक नवीन दृष्टी मिळाली हे निश्चित. पण तरी छान आहे. हा तुझा चिंतनाचा विषय चालू दे. बघ, हे असं होतं आमचं. भाई ह्या चरख्यावर तुम्ही नियमित कताई करता? नाही रे. जेव्हा कधी मन उदास झालं की बघ मात्र करत असतो कधी. अजून एक चरखा आहे घरात. खरंय बाई. चरखा म्हणजे जणू गांधीजींचा सहवासच. पण त्याच वेळा भाई त्या काळचा मला आणखी एक प्रश्न माझ्या मनात येतो. तुम्ही म्हणाल की पहिल्यांदाच आलो आणि सगळं काही आत्ताच. अरे नाही नाही, विचार विचार. भाई मला म्हणायचं होतं की तुम्हाला असं वाटतं का की आज भारतामध्ये हजारो कापड गिरणे आहेत, पण तरी देखील ह्या चरख्यावर विणलेलं कापड लोक घालतील? तुम्ही संशोधक मंडळी फार चिकित्सक असतात, पण तू मात्र सरळ प्रश्नावर आलास. हो, बिलकुल घालतात. कारण खादी म्हणजे नुसता कपडा नव्हे, ते एक प्रतीक आहे स्वातंत्र्य लढ्याचं. तुम्हाला खादी शिवाय पर्याय नाही. खादी या चरख्याकडे तुम्हाला यावंच लागेल, कारण तुम्हाला गांधीजी शिवाय सुद्धा पर्याय नाही आता देशाला. नाही 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 भाई, मी म्हणतोय तो चरखा आणि त्या चरख्यांवर हजारो मीटर दर तासाला विणकाम करणाऱ्या त्या मशिनीबद्दल बोलतोय मी, गांधीजी बद्दल नाही. अरे, तुम्हा नवीन पिढीचा विचार वेगळा असू शकतो. या आधुनिकीकरणाच्या काळात तुम्हाला हा पारंपरिक चरखा म्हणजे फक्त एक यंत्र वाटतं, पण आमच्यासाठी ते मंत्र आहे, संघर्षाचं, लढण्याचं, त्यागाचं.
भाई माझं PhDचं काम चालू आहे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर मी PhD करतोय. हो. आणि सगळेजण जाणतात की तुमचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आणि भाई माझी एक इच्छा आहे, हां. माझ्या प्रबंधामध्ये तुमची एक मुलाखत मिळाली तर मला खूप आनंद होईल. हो हो, जरूर जरूर. अरे का नाही, करूया. भाई तुम्हाला असं वाटतं का की आपल्याला गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळालं? हो बिलकुल. अरे आम्हाला प्राण देण्याचा अधिकार होता, पण प्राण घेण्याचा अधिकार अजिबात नव्हता. नाही भाई, मला असं वाटतं भाई टिळकांना त्यावेळी जर दीर्घायुष्य मिळालं असतं तर भारतामध्ये गांधीवादाचा उदय झाला नसता. नाही नाही, इथे मात्र तू चुकतोयस. अरे गांधीजींच्या या सगळ्या विचारधारेला जर आपण सातत्यानं पाहिलं तर 1920ला टिळक गेले, हे तुला माहितीच आहे. हां भाई. तोपर्यंत गांधीजींनी अर्धा देश पाया खालून घातला होता. बरं. म्हणजे म्हणजे काय? म्हणजे 1942 मध्ये मग काय घडलं होतं? हा, 1942ला एक लढा केला होता, एक आंदोलन केलं होतं. अरे मी तर लहानपणापासूनच यामध्ये आहे. आमचा संपूर्ण कुटुंब या स्वातंत्र्य लढ्याशी जुळल्या गेलेलो होतो. भाई माझे वडील बाबासाहेबांशी त्यांची खूप जवळीक होती. आई तर स्वातंत्र्य सैनिकांना अन्न पुरवायची. या अशा संस्काराने मला संस्कारित केले. वडील महात्मा गांधीचेही अनुयायी होते. खरंय भाई तुमचं. अहो तुम्हाला इतकी मोठी पार्श्वभूमी आहे, तुम्हाला तर घरापासूनच सगळं काही भेटलं. आणि माझी आई, माझे वडील, माझे आजोबा हे तर मजूर होते. त्यांना तर स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यातलं काही फरकच कळत नव्हता. पण माझ्या वडिलांची इच्छा होती मी मोठा माणूस व्हावा, खूप शिकावं, अगदी बाबासाहेबांसारखा कोट अंगात घालावा. अहो त्यांनी तर मला आपलं घर गहाण ठेवून औरंगाबादला शिकायला पाठवलं, त्या मिलिंद महाविद्यालयामध्ये. आणि त्याच वेळी तिथे विद्यापीठ नामांतरणाचं आंदोलन चालू होतं. खरंय. तिथे मला वेळ मिळाला आणि त्याच काळात मी गांधी, रस्किन, नेहरू या सगळ्यांना वाचून काढलं. अरे वा, छान. अशा आंदोलनातूनच नेतृत्व उभं राहत असतं आणि नवीन पिढी याच्यावर एक संस्कार होतो. पण बरं का, 2-4 महिन्यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांना नामांतराबद्दल एक आवेदन पत्र दिलेलं होतं. हा 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 बाई, आणि तुम्ही त्यावेळेस उपोषणाची घोषणा पण केली होती नाही का? अरे वा, तू स्वातंत्र्य लढ्यावर संशोधन करतोयस का माझ्यावर? असं नाही बाई. हे बघा, पेपरला तुमची बातमी आहे. हो. भाई माझा दुसरा एक प्रश्न आहे. जी. तुम्हाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये उत्सुकता कधीपासून निर्माण झाली? लहानपणापासून रे. म्हणजे? हा, लहानपणापासूनच. काय आहे, मी शाळेत होतो ना शिकायला, त्यावेळी आमच्या शाळेवर इंग्रजी जॅक फडकवला होता इंग्रजांनी. मला खूप तिरस्कार व्हायचा त्यांचा.
मी त्यांना मग मी काय केलं, माझे सगळे वर्गमित्र एकत्र केले आणि तो जॅक खाली उतरवला आणि आपला तिरंगाच फडकवला वर. भाई त्यावेळेस तुमच्यासोबत काही तुमचे मित्र होते का हो? हो असतील की, म्हणजे नाही म्हणजे सोबतीला- असावे. काय आहे, गोष्ट खूप जुनी आहे त्यामुळे फारसं लक्षात नाही राहत माझ्या. नाही म्हणजे भाई काय आहे, परवा मी तुमच्याविषयीचं दैनिक संग्राममध्ये एक संपादकीय वाचलं. बर त्याच्यामध्ये एका कांबळे नावाच्या व्यक्तीचा पुन्हा पुन्हा उल्लेख येत होता, म्हणून विचारलं. आणि कसंही भाई, त्या काळी प्रत्येक जिल्ह्यातून काही मोजक्याच लोकांची स्वातंत्र्य लढ्यामध्ये नावं पुन्हा पुन्हा येत होती. आणि त्याच वेळी त्यांच्यासोबत काम केलेली जी साधारण स्वातंत्र्य सैनिक होती ना, ती आपसुकच लुप्त झाली. कुठे त्यांचं नावच नाहीये. खरंय, तू म्हणतोस ते एकदम खरंय. पण तुझे म्हणालास ना तो कांबळे वगैरे काही मला असं आठवत नाही रे. हो. पण भाई ठीक आहे, आठवत नसेल. मगाशी तुम्ही म्हणाला की तुम्ही तो शाळेवर. बरं झालं. धन्यवाद. गाव चर्चा वाढत चालली आहे. आ, भाई तुम्ही मगाशी म्हणालात तुम्ही तो शाळेवर इंग्रजांचा जॅक खाली काढला आणि आपला भारतीय तिरंगा झटकवला. त्याचं पुढे काय झालं? काय होणार आहे, आम्ही तुरुंगात गेलो. म्हणजे शाळेत असतानाच तुरुंगात? हो, अरे 13-14 वर्षाचा असेल मी तेव्हा. आणि मग गांधी विचारांशी तुमची जवळीक कधी निर्माण झाली? गांधी विचारांशी म्हणजे? नाही म्हणजे त्यावेळेस तर टिळक होते, नेहरू होते, बोस होते, सावरकर होते, इतक्या मोठ्या विभूती त्यावेळेस होत्या. मग तुमचं गांधीजीच्या जवळ जाणं, प्रलोभित होणं कसं काय तुम्हाला? अरे तेव्हा सारा देशच गांधीजींच्या विचाराने प्रभावित झालेला होता. त्यांचं सहिष्णुतेचं वातावरण सगळं कार्यरत झालेलं होतं. मग मी तरी कसा त्याच्यामधून सुटणार? खरंय भाई तुमचं. भाई मगाशी आपण मी म्हणला होतं तुम्हाला की त्यावेळेस जर टिळक राहिले असते तर गांधीवादाचा उदय झाला असता का हो भारतामध्ये? जरा अवघड आहे. काय आहे, गांधी हे अस्पृश्यता विरुद्ध उभे होते. भारतीय राजकारणातली ती पहिली घटना होती की कोणीतरी राष्ट्रीय नेता आपल्या सर्व दलित बांधवांना हरीची लेकरे मानत होता. मला नेहमी वाटतं की भारतीय राजकारणात गांधीजी एक असे महान नेते होते जे स्वातंत्र्य आंदोलनासह सामाजिक परिवर्तनामध्येही त्यांचा मोठा सहभाग होता. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की गांधीजी हे कुण्या एकट्याच्या विचाराने बांधून नव्हते, ते विविधांगी होते. म्हणजे तुम्हाला ते बहुआयामी होते असं म्हणायचं? अगदीच. एका वेळी ते जॉर्ज बर्नार्ड शॉकडे जायचे, टॉलस्टॉयकडे जायचे आणि दुसरीकडे ते हिटलरशीही संवाद साधत. अच्छा. आणि मग ती चौरी चौराची घटना ती कशी काय झाली? चौरी चौराची घटना आयुष्यातली तेवढी एकच घटना गांधीजींना अस्वस्थ करणारी होती. आहे तिथे आपल्या लोकांनी 20-25 इंग्रजींना मारून टाकलं होतं, जाळून मारलं होतं आणि ते गांधीजींना बिलकुल आवडलं नाही.
खरं तर बापूजींनी त्याच्यावर उपोषणही केलं. अहिंसा कुणीही करो शेवटी ते पापच, असं गांधीजींचं मत होतं. अच्छा, म्हणजे गांधीजी श्रद्धाळू होते असं तुम्हाला म्हणायचं आहे, बरोबर? हो, पण अंधश्रद्धाळू मात्र नक्कीच नव्हते. पण एक योगायोग आहे त्यांच्या बाबतीत. त्यांचा जन्म झाला शुक्रवारचा, त्यांचा खून झाला तोही शुक्रवार, आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तेही शुक्रवारीच. पण हा योगायोग आहे. तुम्हाला गांधीजी बद्दल खडा माहिती आहे? हो? प्रचंड अभ्यास दिसतोय तुमचा. जसं एखाद्या शाळेतल्या विद्यार्थ्याप्रमाणे तोंड पाठ केल्यासारखं बोलताय तुम्ही. बाळा, पुस्तक माहिती देतात, सहवास ज्ञान देत असतो. खरंय भाई तुमचं, खरंय भाई. आता माझ्या पहिला चॅप्टर आहे माझा गांधी युग, माझ्या थेसिसचा. आज बरंच काही माहिती मिळाली मला. आता हे सगळं कधी एकदा लिहून काढतोय असं झालंय, लक्षात राहत नाही ना. तुम्ही थकला असालच, संध्याकाळी तुमची मीटिंग पण आहे. हो, मी येतो, पण मी पुन्हा येईन बरं का. ये बेटा. आणि आता पुन्हा परवानगी घेण्याची गरज नाहीये, तू डायरेक्ट येऊ शकतोस. हे आपलंच घर समजा. धन्यवाद बाई. भाई, हे सन्मानपत्र, हे सन्मानपत्र मला नरसिंहरावांनी दिल्लीला बोलून दिलेलं आहे. अगदी प्रचंड टाळ्याच्या कडकडामध्ये हे प्रमाणपत्र मला मिळालेलं आहे. चांगलं आहे, खूप छान. थँक्यू. येतो. या. बसा ना. एक बोलू का बाई? हा पोरगा मला ठीक नाही वाटत. का? आता भाई, हा तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला किती प्रश्न विचारतो, तोही न डगमगता. अरे, आजकालची तरुण पिढी ही अशीच असते. त्यात हा प्रतिभावान व्यक्ती आहे, तो तर बोलणारच. हे मला काही माहिती नाही. पण भाई, तो काय म्हणाला? तो विद्यापीठात काय शिकतोय? तो PhD करतोय. हा तेच ते. आता भाई, तो जो शिकतोय आणि तो जो तुम्हाला विचारतोय ते काय बघा. हा तुमच्या लहानपणीच्या कांबळे नावाच्या दोस्ताबद्दल जे तो विचारतोय, त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे? पण ते भलतच काहीतरी विचारायचं, आणि ती गोष्ट कधीची, 50 वर्षापूर्वीची, कुणाला लक्षात राहणार आहे? हो नाही, तुमच्या तरी लक्षात राहणार आहे का? सांगा ना मला बाई. तुम्ही काही म्हणा, ते पोरग जे आहे ना, लय शाणं दिसतंय बघा. नाही, अरे तू म्हणतोयस ते एकदम बरोबर आहे. 50 वर्षापूर्वीचं नाही राहणार माझ्या लक्षात. पण अरे, ते संदर्भ म्हणून असे प्रश्न मुलाखतीत विचारले जातात. ते मला काय माहिती नाही, पण ते कसं आहे बघा, मी सगळं समजून मधून ऐकत होतो भाई, तिथं असताना चहाच्या बनवता. तर मला सांगा, तो असं जे बोलतोय, पण तो थोडंसं वेगळ्या ह्याच्यानं. जाऊ द्या बाई, तुम्ही काही म्हणा बाई, मला तुमचा लय अभिमान वाटतो. आता हेच बघा की भाई, तुम्ही लहान असताना ज्या शाळेत शिकत होता, त्या शाळेवर फडकणारा इंग्रजाचा ध्वज खाली उतरला आणि आपला तिरंगा चढवला. एवढ्या लहान वयामध्ये
हे धैर्य कमाल आहे की नाही हा? अरे त्या धैर्य धाडस कसलं रे. तो काळच सारा भारावलेला होता म्हणून आम्ही सगळे रस्त्यावर आलो होतो. असं आहे का? पण त्या काळात मी आधी जन्मलं होतं की आम्हाला नाही लागलं असलं बा. नाही मोठा धनुका असली ना काय बी सुचत नाही. मी थोडा मंडई ठेवली. जा मी घेतो फोन. हॅलो हा कोण आहेस तू? हे बघ. अरे नाही मी हे बघ तू माझ्याकडे लक्ष दे नीट. मी तुला यापूर्वी 50,000 रुपये दिलेले आहेत. आता पुन्हा पुन्हा काय मागतोस तू? आणि आता तुला फुटकी कवडी देणार नाही. कोण आहेस रे तू? तू समोर आहे सगळं माझ्या. काय माझ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या प्रमाणपत्राबद्दल तुला सगळं माहित? पण मी घाबरत नाही. माझ्या मला मुलगाच नाहीये. हो तुझं समोर आलास ना ट्रक खाली घालून तुला चिरडून काढेल. समजलं? भाई काय झालं रे? काय झालं? भाई ते रायंदर असतात ना हो. ते वेगवेगळे बहुरूपी बघा रूप घेतात मनोरंजन करतात ना हो ते. तर भाई तुमचं काय झालं? ते आपला वाणी आहे ना हा. एका रायंदरानं इन्स्पेक्टरचा ड्रेस घालून त्याला जाम फसवलं. काय सांगतो? हो. त्याच्याकडं दुकानाचं लायसन नाही म्हणून त्यानं चक्क दंडापोटी 1000 रुपयाची पावती फाडली. आणि विशेष म्हणजे भाई त्या वाण्याने त्याला 1000 रुपये दिले सुद्धा. अरे वा. पण भाई तो वाणी लय माझा कशाचा भयवान होतो. ते वाणी दंड म्हणून दिला पण त्याने कसे इन्स्पेक्टर आहे म्हणून. पण तो बहुरूपी लई इमानदार बघा. त्यानं काय ते घेतलेले 1000 रुपये त्या वाण्याला परत दिले. म्हणाला मी बहुरूपी आहे. माझ्या कलेचं तुम्ही मोल द्या. तुमचे पैसे मला नका. अरे ती प्रामाणिक जात असते. लय बाय लय प्रमाण. मी तर म्हणतो पुढाऱ्यापेक्षा तर लय प्रमाणे. नाहीतर इथले पुढारी मला सगळे बहुरूपीच वाटतात. भाई वेगवेगळे सोंग घेऊन जनतेला फसवत्यात, देशाला लुबडत्यात. त्यापेक्षा ना भाई हा बहुरूपी बघ पोटासाठी आपली कला ऐकतो यार. चांगलंय चांगलंय. काय रामा बोला. काय म्हणतोस तू? अरे ती माणसं प्रामाणिक असतात. पण तूही चांगलाच विचार करतोयस की. बरं तांदूळ आणलेस का?
घरात होते म्हणून नाही आणले. पण भाई, हे बघा भाई, तुम्ही ह्या लहान सहान गोष्टीमध्ये जे लक्ष घालता आणि त्यात तुमचा जे वेळ जातो ना भाई, त्याचं मला कसं तरीच वाटतंय बघा. काही म्हणा भाई, तुम्ही दुसरं लग्न करायला पाहिजे. मी अरे पण राहुल, भाई राहुलचा असू द्या हो, पण भाई लोक विचित्र असतात. समोर डोसक्यावर घेतात आणि माघारी काय बी कुजबुजत्या. काय म्हणतोय कोण? जाऊ द्या ना भाई. नाही अरे सांग कोण काय म्हणतंय. हो भाई, कसं आहे भाई, असल्या कोल्या कुत्र्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. हो अरे पण काय म्हणतात नेमकं सांग तरी. अहो, त्यांना आपली प्रगती थोडीच देखवती या. रामा, अशा बोलण्याच्या लोकांची मला आता सवय झालेली आहे. तू सांग काय म्हणतायत लोक. आता लहान थोडी मोठा घास घेतल्यासारखं वाटलं पाहिजे, पण लोक तुमच्या माघारी म्हणतात की तुम्ही तुमच्या बायकोला. अरे पण तिचा पदर जळून ती सगळी केलेली हे सगळ्यांना माहिती आहे रामा. चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तास्तुतमरगणैर्व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववत्. लक्ष्मी, ए लक्ष्मी, आले. अगं हा एक कागद नीट ठेवत नाही तुम्ही. काय 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 अगं इथे शासकीय कोट्यातून मिळणाऱ्या मोफत मिळणाऱ्या त्या सदनिकेची एक फाईल ठेवली होती. कुठे आहे ती? बस झालं हो, आता किती करणार. काय बस झालं? किती करणार म्हणजे काय? अगं एखाद्या उच्चभ्रू ठिकाणी, तेही मुंबईमध्ये, जर एखादा आपल्याला मोफत सदनिका मिळणार असेल तर काय घेऊ नये? हे पाय, सर्व दलित स्वातंत्र्य सैनिकासाठी खास मुख्यमंत्र्यांनी ही योजना जाहीर केलेली आहे. अहो, जेवढं मिळालं तेवढं पुरे आहे. तुमचं हे वागणं मला बिलकुल आवडत नाही. किती दिवस स्वतःला फसवत राहणार? कोण फसवते? मी फसवते? मी फसवते स्वतःला? हो, तुम्ही विचारा स्वतःला. हो हो विचारलंय मी. या काळामध्ये अशा पद्धतीने वागलं तरच आपली सामाजिक प्रतिष्ठा आणि पट टिकून राहते. कोणती पद, कसली प्रतिष्ठा? खोटी प्रतिष्ठा क्षणभंगूर असते. तिच्यावरची चकाकी संपली की पित्तळ उघडा पडतं तिच्यावरला. हे पहा लक्ष्मी, मर्यादा सोडून तू बोलतेस. ही मी कोणासाठी करतोय? तुझ्यासाठी आणि राहुलसाठीच ना. नकोय आम्हाला ही संपत्ती जी बेईमानाने मिळवलेली आहे. तोंड सांभाळून बोल. तुम्ही तोंड सांभाळलं असतं तर आज मला तोंड सोडून बोलायची वेळच आली नसती. आठवा तो दिवस ज्या दिवशी ब्रिटिशांनी आपलं सारं गाव उद्ध्वस्त केलं होतं. संचारबंदी लागली होती. तुम्ही, मी, राहुल आपण आपल्या त्या घरात बंद होतो. घरात धान्याचा एक कण नव्हता. भुकेने तडफडत होतो आपण. जेव्हा हे गणू भाऊजींना कळालं तेव्हा त्यांनी त्याही परिस्थितीत राहण्याचं हॉटेल फोडून आपल्याला खाऊ घातलं. आणि तुम्ही कसे वागलात त्याच्याशी? बेईमान आहात तुम्ही, बेईमान. हरामखोर! थांब.
लक्ष्मी, हे लक्ष्मी, लक्ष्मी.